नमो शेतकरी योजना, नमोच्या वाढीव हप्त्यावर फुली, शेतकऱ्यांना ठेंगा राज्य सरकारचा निर्णय। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करण्यास नम्र विनंती। चला तर मग बघू नवीन काय। विधानसभा निवडणुकीत नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीत 3000 रुपयांची वाढ करण्याची केलेली घोषणा महायुती सरकारने बासनात गुंडाळली आहे। पीक विमा योजना आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन योजनांमधून कोणतीही भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उपरती आता सरकारला झाली आहे। भांडवली गुंतवणुकीसाठी 5 वर्षांसाठी 25,000 कोटींची गुंतवणूक करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेतील वाढीवर फुली मारल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली। पीएम किसान या केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्याची योजना महायुती सरकारने केली होती। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळातील ही योजना अद्याप सुरू आहे। या योजनेत आणखी 3000 रुपये वाढवून देण्याचं आश्वासन भाजपसह महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आले होते। तसेच शेती संदर्भात अनेक घोषणा केल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात यातील एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही। 1 रुपयातील पीक विम्याचा ढोल बडवून झाल्यानंतर आता पुन्हा नव्याने जुनी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच 1 रुपयांच्या पीक विम्यापोटी कंपन्यांना द्यावा लागणारा अतिरिक्त हप्ता भांडवली गुंतवणुकीसाठी वळविण्याची उपरती सरकारला झाली आहे। गेल्या 2 वर्षांत पीक विमा कंपन्यांना 6,000 कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागले। आता तेच पैसे भांडवली गुंतवणुकीसाठी वापरू असे सरकारचे म्हणणे आहे। त्यासोबतच महायुतीने नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये 3000 रुपयांची वाढ करू असे आश्वासन दिले होते। त्या आश्वासनालाही हरताळ फासला आहे। भांडवली गुंतवणुकीसाठी झालेल्या बैठकीत या वाढीव निधीला विरोध करण्यात आला। हीच रक्कम भांडवली गुंतवणुकीसाठी आणल्या जाणाऱ्या योजनेतून देता येईल। नमो शेतकरी आणि पीक विम्यातून भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उपरती आता सरकारला झाली आहे। राज्यात 93,53,000 लाभार्थी पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर प्रतिवर्षी 6,000 रुपये देणारी राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना आणली। जे शेतकरी पीएम किसान महासन्मान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो। सध्या राज्यात पीएम किसान महासन्मान योजनेचे 93,53,951 लाभार्थी आहेत। त्यापैकी 93,25,774 शेतकऱ्यांना डिसेंबर ते मार्च अखेरचा हप्ता देण्यात आला आहे। त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो। पुरवणी मागण्यांवर भिस्त। एखाद्या योजनेसाठी पुरेशी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली नसेल तर पुरवणी मागण्यांमधून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो। शेती क्षेत्रासाठी 9,000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असली तरी त्यातील बहुतांश हिस्सा नमो शेतकरी महासन्मान आणि केंद्र पुरस्कृत योजनांसाठी जातो। त्यामुळे शेकड्यात निधी राज्य योजनांसाठी उरल्याने कृषी विभागात नाराजी आहे। खुद्द कृषी मंत्री त्यावर नाराज आहेत। त्यामुळे भांडवली गुंतवणुकीसाठी पुरवणी मागण्यांद्वारे आर्थिक तरतूद करण्याचा पर्याय चाचप